नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वाध्याय अकॅडमीवरती तुमचं सर्वांचं स्वागत. गट ब पूर्व परीक्षेचं नोटिफिकेशन आलेलं आहे. पण याच्यामध्ये फक्त एस म्हणजे ए-एस-ओ आणि एस-टी-आय हे 2च पद ॲड केलेले आहे. पी-एस-आयचं आणि एस-आरचं काय? हा लय मोठा प्रश्न आहे. सगळ्यात महत्त्वाचं हे ॲड किती जागांसाठी असेल? पुढचे शेवटचे 100 दिवस बाकी आहे. फॉर्म भरण्याचा कालावधी काय? ह्या सगळ्या गोष्टींविषयी आपण थोडक्यात 5 ते 7 मिनिटांमध्ये बोलू. बघा, आता 282 पदांसाठीची ही भरती होणार आहे. कधी होणार आहे हा पेपर? हा पेपर होणार आहे 9 नोव्हेंबरला. ठीक आहे. हार्डली 100 डेज बाकी आहे. 9 नोव्हेंबरला होणार आहे. 282 पदांमध्ये 3 पद हे असणार आहे कशासाठी? सहाय्यक कक्ष अधिकारी. आपण त्याला ए-एस-ओ म्हणतो. ठीक आहे. ए-एस-ओ पदासाठीचं जे आत्ताच त्याचा पगार वाढ झाली होती बघा. S16 पगार झालेला आहे आता. त्याचे फक्त 3 पदं आलेले आहे. आता भविष्यामध्ये किती ॲड होतील काय हे कळेल आपल्याला काही दिवसांनी. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे एस-टी-आय. एस-टी-आयची जी पद भरती होणार आहे ती 279 पदांसाठी होणार. खूप मोठी भरती एस-टी-आयच्या दृष्टीने. लक्षात ठेवा खूप मोठी संधी आहे बरं का. ज्यांचं टार्गेट किंवा ज्यांचं स्वप्न एस-टी-आय होणं आहे, ज्या मुलींचं स्वप्न असेल किंवा ज्यांचं पण स्वप्न एस-टी-आय होणं हे आहे, त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. 279 म्हणजे खूप मोठी भरती एस-टी-आयसाठीची. मागच्या 2 वर्षाचा सगळ्यात मोठा आकडा आपल्याला बघायला मिळालेला आहे. मग राहिलं काय? आता एस-आरचं आणि एस-आरबद्दल खूप बोललं गेलं होतं बघा. टेलिग्राम चॅनलवर काही एवढ्या जागा ॲड होतील, एवढ्या फिक्स झालेल्या आहे, पण तसं काही झालेलं नाही. म्हणजे जोपर्यंत आपल्याला कन्फर्म आयोगाकडून कळत नाही, तोपर्यंत या सगळ्या अफवा असतात. आणि पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे पी-एस-आयचं काय? आता बरेच काही टेलिग्राम चॅनलवर म्हणत असतील, की याचे स्वतंत्र स्वतंत्र एक्झाम होईल वगैरे, वगैरे. ह्या गोष्टी अजून आयोगाने क्लेरिफाय केलेल्या नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट. आणि ही जी ॲड आलेली आहे, याच्यामध्ये आयोगाने पी-एस-आयबद्दल स्वतंत्र होईल का नाही किंवा परीक्षा पद्धती कशी आहे असेल, याच्यामध्ये काहीच बदल केलेला नाही. ठीक आहे. काहीच बदल केलेला नाही. त्याच्यामुळे याच्यावर एक काय अंदाज याच्यावर आपण अंदाज काय बांधू शकतो? का पी-एस-आयचे आणि एस-आरचे पदं जे पण मागणी पत्र भविष्यामध्ये ॲड होतील, त्याच्यानुसार ॲड होतील. जर स्वतंत्र एक्झाम जर पी-एस-आयची होणार असेल, तर त्याच्यासाठी आयोगाने असं अजून काहीच मेन्शन केलेलं नाही असं. तर ते मेन्शन करेल आयोग भविष्यामध्ये. त्याच्यामुळे हे स्वतंत्र होईल का नाही याच्यावर खूप मोठा क्वेशन मार्क आहे. शक्यतो जर तसं होणार असतं, तर आयोगाने मेन्शन केलेलं असतं. तसं ॲडमध्ये अजून काही मेन्शन केलेलं नाही. जर झाले तर याच्यामध्येच ॲड होतील. जर स्वतंत्र करायचं असेल तर आयोग लवकरात लवकर आपल्याला कळवेल. त्याच्यामुळे याच्यामध्ये काही चर्चांना आता लय उधाण आलेलं आहे का स्वतंत्र एक्झाम वगैरे, वगैरे तसं काही नाही मेन्शन. ठीक आहे. आता बघा पुढचं महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे इथं ह्या पॉइंटमध्ये काय मेन्शन केलेलं आहे आयोगाने, तर पूर्व परीक्षा जी होणार आहे 9 नोव्हेंबरला त्याच्यानंतर निकाल लागेपर्यंत जे पण पदं शासनाकडून पाठवले जातील आयोगाकडे, ते ॲड केले जातील. ठीक आहे. कोणत्याही पदाचे असो, एस-आरचे असो, ए-एस-ओचे असो, पी-एस-आयचे असो किंवा एस-टी-आयचे असो. ठीक आहे. निकालापर्यंत जेवढे पण मागणी पत्र प्राप्त होतील आयोगाला तेवढे पदं ॲड केले जातील. ही महत्त्वाची गोष्ट ह्या पॉइंटमध्ये इथं दिलेली आहे आयोगाने. आणि जी फॉर्म भरण्याचा जो डेट आहे, कधीपासून स्टार्ट होते? 1 ऑगस्टपासून फॉर्म भरायला सुरुवात होते. 21 ऑगस्टपर्यंत आपण फॉर्म भरू शकतो. लास्ट डेट कधीची? 21 ऑगस्टची. ठीक आहे. हे लक्षात घ्या ऑनलाईन पद्धतीने. तर लवकरात म्हणजे 1 ऑगस्टपासून तुम्ही तुमचं सगळ्यात महत्त्वाचं मला इथं काय सांगायचं तुम्ही के-वाय-सी करून घ्या. ज्या मुलांचं के-वाय-सी बाकी असेल प्रोफाईलमध्ये ते के-वाय-सी करून घ्या. कारण आयोगाने खूप दिवसापासून याच्यावर कंटिन्युअसली नोटिफिकेशन पण टाकलं होतं. तर ज्या मुलांचं के-वाय-सी बाकी त्यांनी के-वाय-सी करून घ्या. त्या डॉक्युमेंट्सशी रिलेटेड ज्या पण गोष्टी असतील त्या पूर्ण करून घ्या आणि त्याच्यानंतर फॉर्म भरा. ठीक आहे. फॉर्म भरण्याची घाई करू नका. थोडं थांबा. के-वाय-सी केल्याशिवाय फॉर्म भरू नका. आता पुढच्या 100 दिवसामध्ये काय करायचं? हे लय महत्त्वाचं आहे. कारण कट ऑफ खूप वाढायला लागलेले. 62.50 कट ऑफ लागला होता. ठीक आहे. कंबाईन सगळं म्हणजे आता ह्या सगळ्यांचा निकाल एकच लागतो बरोबर. वन एक्झाम वन कट ऑफ आहे. त्याच्यानुसार सुद्धा 62.50 हा जो कट ऑफ लागणं ही खूप मोठी गोष्ट होती आणि शॉकिंग होती सगळ्यांसाठी. कोणीच एक्सपेक्ट केलं नव्हतं की एवढा कट ऑफ जाऊ शकतो. तो कट ऑफ वाढलाय ती रिॲलिटी आपल्याला ती एक्सेप्ट करावं लागेल. ठीक आहे. त्याला पर्याय नाही कारण कॉम्पिटिशन प्रचंड वाढली. वन एक्झाम वन कट ऑफ असला तरी कट ऑफ एवढा हाय जातोय. त्याच्यामुळे आपला शेवटचे 100 दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. कारण पेपर थोडे सोपे यायला लागलेले बेसिक क्वेशन चुकलेच नाही पाहिजे. त्याच्यामुळे प्रत्येक विषयाचा अभ्यास करताना खूप चांगल्या पद्धतीने करा. पूर्ण झोकून दिल्याशिवाय पास नाही होत बरं का. 62.50 मार्क्स पाडणं सोपं नाही. 100 पैकी आपल्याला लिटरली 68 क्वेशन बरोबर आणायचे. हे निअर अबाउट. तेव्हा आपण कुठेतरी मेरिटमध्ये बघू. ती खूप मोठी गोष्ट आहे. त्याच्यामध्ये 20 गणित बुद्धिमत्ता असते. टाईम मॅनेजमेंट त्या सगळ्या गोष्टी पी-वाय-क्यूचं एनालिसिस तुम्हाला प्रॉपर करायचं आहे. त्याच्याशिवाय आपण पास नाही होणार. हे तुम्ही मान्य करा. आता बऱ्याच मुलांचे गट ब चे 1 मार्कावरून रिझल्ट गेला असेल.
किंवा काहींचे 3-4 मार्क्सवरून गेला असेल, काहींना गट क ला मार्क्स कमी आले असतील, काहींनी गट ब ची मुख्य दिली, मुख्यमध्ये मार्क्स कमी आले असतील. त्यांच्यासाठी पुढचे 100 दिवस खूप महत्त्वाचे. त्याचं कारण असं आहे, एक परीक्षा एकदा जर आपल्या हातातून गेली ना, आपल्याला पुढचे 1-1.5 वर्ष परत त्या परीक्षेसाठी परत नव्याने तयारी करावी लागते आणि आपल्या आयुष्यातले परत 1-1.5 वर्ष वाया जातं. वाया जाण्यापेक्षा परत त्याच पद्धतीने अभ्यास, तेच घरचा खर्च, त्या सगळ्या गोष्टी. कारण ते सोपं नाही. पुण्यात राहणाऱ्या मुलांसाठी ₹8,000-10,000 खर्च आहे महिन्याला आणि ते बिअर करणं प्रत्येक कुटुंबासाठी पॉसिबल आहे असं नाही. त्यानुसार विचार करा तुमचं एज किती झालेलं आहे आणि किती वेळेमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या अचीव्ह करायचं ह्या सगळ्या गोष्टी आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, हे लय महत्त्वाचं आहे. ठीक आहे. त्याच्यासाठी प्रॉपर नुसती मेहनत करण्यापेक्षा, हार्डवर्क करण्यापेक्षा आहे ना, एका प्रॉपर डायरेक्शनने अभ्यास केल्याशिवाय पास नाही होणार. ते पुस्तकं वाचून आपण पास नाही होत. त्याच्यासाठी पी-वाय-क्यूचं एनालिसिस त्या पद्धतीचं लागतं. बेसिक खूप व्यवस्थित लागतं. प्रॅक्टिस म्हणजे क्वेशन सोडवण्याची प्रॅक्टिस खूप चांगली पाहिजे. एलिमिनेशन टेक्निक माहीत पाहिजे. आता सगळंच अभ्यासावर होतं असं नाहीये. काही गोष्टी लॉजिकली पण सोडवायच्या असतात. त्याच्यासाठी बघा करंट अफेअर्सची आमची ही पुढच्या 18 महिन्याची जे करंट अफेअर्स आहे, म्हणजे एप्रिल 2024 ते सप्टेंबर 2025 पर्यंतचे आम्ही करंट अफेअर्स एकाच बॅचमध्ये देतोय. फक्त ₹349 बॅच आहे. येणाऱ्या ज्या 4 एक्झाम आहे, गट गट ब ची जी 9 नोव्हेंबरला होणार आहे. गट क ची जी होणार आहे ती 30 नोव्हेंबरला आहे पूर्व परीक्षा आणि राज्यसेवा जी सप्टेंबरमध्ये होणार आहे. 28 सप्टेंबरला राज्यसेवा आहे आणि गट क ची मेन्स पण 21 सप्टेंबरला. ह्या 4ही एक्झाम कव्हर करणारी आणि त्याचं करंट अफेअर्स एवढी जर तुम्ही बॅच केली तर करंट अफेअर्स याच्या बाहेर करण्याची शक्यतो गरज नाही. कारण याच्यामध्ये सगळंच आपण कव्हर केलेलं आहे. तुम्हाला वेगळं काही वाचण्याची गरज पडणार नाही. पुढच्या महत्त्वाच्या ज्या पी-वाय-क्यूच्या बॅचेस आपल्या बघा. राज्यसेवा प्रिलिम्स पी-वाय-क्यू बॅच आहे ₹499 गट ब ची प्रिलिम्स पी-वाय-क्यू बॅच आहे, ज्याच्यामध्ये 2018 पासूनचे सर्व पेपर कव्हर केलेले. याच्यामध्ये पण राज्यसेवेमध्ये पण आपण 18 पासून त्याचे 2024 पर्यंतचे सर्व क्वेशन पेपर आपण याच्यामध्ये कव्हर केलेले. गट क चं पण सेम आहे. तर आता ह्या तिन्ही बॅचेस जर तुम्हाला एकत्र घ्यायच्या असतील, तर तुम्हाला ₹1197 पे करावं लागतं. पण त्याच्यासाठी ऑफर दिलेली आहे आपण. पी-वाय-क्यू पॅकेज बघा पी-पी-पी म्हणजे प्रिलिम्स पी-वाय-क्यू पॅकेज ₹799 मध्ये तुम्हाला ह्या तिन्ही बॅचेस भेटतील. तुम्ही सेपरेट बॅच घेत बसू नका. एवढा पैसा खर्च करण्यापेक्षा एकदाच बॅच घ्या. तिन्ही बॅच एका याच्यामध्ये येतील. कॉम्बो कोर्सेसमध्ये जायचंय तुम्हाला स्वाध्याय अकॅडमीच्या. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. ठीक आहे. त्याचं कारण असं असं आहे एक मित्रांनो, का हे क्वेश्चन आहे ना, गट ब चे क्वेश्चन राज्यसेवेला विचारले जातात. रिपिटेशन बरं का. राज्यसेवेचे गट ब ला, गट ब चे गट क ला, गट क चे गट ब ला. म्हणजे हे कंटिन्युअसली अल्टरनेट चालू असतं. त्याच्यामुळे ह्या तिन्ही परीक्षांचे पी-वाय-क्यू करणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला जर बॅचमधून करायचे नसेल, तर तुम्ही स्वतः करा, पण करा. पी-वाय-क्यू शिवाय तुम्ही पास होऊ शकत नाही. कारण रिपिटेशन खूप होतंय. 20 ते 25% क्वेश्चन हे डायरेक्टली, इनडायरेक्टली रिपीट होत आहे आणि रिपीट झालेला क्वेश्चन आपण जर चुकलो, तर आपण कॉम्पिटिशनच्या बाहेर पडतो. ठीक आहे. चला आजच्या लेक्चरमध्ये मी इथेच थांबतो. पुढच्या 100 दिवसाची स्ट्रॅटेजी मी तुम्हाला लवकरच सांगेल पुढच्या लेक्चरमध्ये. आजच्या लेक्चरमध्ये मी इथेच थांबतो. धन्यवाद.